सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी। विषय परिसर अभ्यास भाग 1। धडा 12वा। छोटे आजार, घरगुती उपचार। याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। काय करावे बरे? मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते। एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली। तिची शुद्ध हरपली। पायाला जबरदस्त दुखापत झाली। उत्तर। हेलनला वाहनाचा धक्का लागून ती पडली। तिची शुद्ध हरपली तसेच तिच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली। त्यामुळे हेलनला सर्वप्रथम जवळच्या दवाखान्यात लगेच घेऊन जावे। जाताना तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करावा। दवाखान्यात नेताना तिच्या पायाला अधिक इजा होऊ देऊ नये। शक्य तेवढ्या लवकर हेलनच्या कुटुंबातील व्यक्तीला संपर्क करून माहिती द्यावी। जरा डोके चालवा। 1. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? उत्तर। अडुळशाच्या पानांचा अर्क खोकला झाल्यास उपयोगी पडतो। 2. सर्दीची लक्षणे कोणती? उत्तर। नाक सारखे वाहते। नाक बंद पडते। श्वास घ्यायला त्रास होतो। डोके दुखते। कधी कधी हलकासा ताप येतो। ही सर्व लक्षणे सर्दीची आहेत। 3. बाम कशासाठी वापरला जातो? उत्तर। डोकेदुखी तसेच अंगदुखीचा त्रास कमी करण्यासाठी बाम वापरला जातो। जिथे दुखते त्या ठिकाणी बाम लावला असता त्यातील घटकांमुळे त्या भागावर उष्णतेची जाणीव होऊन दुखण्याचा त्रास कमी होतो। बाम वापरणे हा घरगुती उपचार असून त्याने दुखण्यापासून तात्पुरता आराम मिळतो। 4. ताप उतरल्याची खूण कोणती? उत्तर। ज्याला ताप आला आहे त्याचे शरीर उष्ण वाटते। ताप उतरल्यावर घाम येतो व उष्णता कमी होते। कपाळावर हात ठेवून उष्णता कमी वाटल्यास आपण पूर्वीपेक्षा ताप कमी झाला आहे हे समजू शकतो। घाम येणे ही ताप उतरल्याची खूण आहे। कोष्टक पूर्ण करा। पुढे काही आजारांची नावे दिली आहेत। 1. सर्दी। 2. चिकुनगुनिया। 3. हिवताप। 4. खेळताना पडून खरचटणे। 5. पोटाला तड लागणे। 6. विषमज्वर। 7. गर्म तव्याचा बोटांना चटका बसणे। 8. पाय मुरगळणे। यापैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत? कोणते लवकर बरे न होणारे आहेत? ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा। उत्तर। लवकर बरे होणारे आजार। 1. सर्दी। 2. खेळताना पडून खरचटणे। 3. पोटाला तड लागणे। 4. गर्म तव्याचा बोटांना चटका बसणे। 5. पाय मुरगळणे। लवकर बरे न होणारे आजार। 1. चिकनगुनिया। 2. हिवताप। 3. विषमज्वर। थोडक्यात उत्तरे लिहा। 1. सखूचा घसा का दुखू लागला? उत्तर। सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले म्हणून सखूचा घसा दुखू लागला। 2. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली?
उत्तर: कावीळ हा आजार लवकर बरा न होणारा असल्यामुळे डॉक्टरांनी ताईला पूर्ण 3 आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली. 3. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? उत्तर: झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेणे तसेच छाती शेकणे हा सर्दीवर घरगुती उपचार आहे. 4. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? उत्तर: काही आजार घरगुती उपचाराने बरे होणारे नसतात. म्हणून पोटात घ्यायची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. उ. गायलेले शब्द भरा. 1. सखूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते. 2. साप चावल्यामुळे श्रीप्ती चांगलाच घाबरला. 3. धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.